जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सोलापुरातील गुरुनानक चौक येथे एसके फाउंडेशनच्या वतीनं आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे। या देखाव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखणी मूर्ती आणि पाठीमागे फिरते अशोक चक्र नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे। या उपक्रमामुळे परिसरात जयंतीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे। सोलापुरात दरवर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। डॉक्टर बाबासाहेबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ते मिरवणुकीपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळते। एसके फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 14 एप्रिल रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून 19 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। एसके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा देताना सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पितो तो गर्जना करतो। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश युवा पिढीपर्यंत पोहोचवणे हेच संस्थेचे मुख्य ध्येय आहे। या प्रसंगी एसके फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी गुरुनानक चौकात दरवर्षीप्रमाणे एक सजावट करून या ठिकाणी येत्या 14 तारखेला बाबासाहेबांची प्रतिष्ठापना होणार। तसेच संस्थेच्या वतीने एसके फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी विविध उपक्रम आम्ही राबवतो आणि त्याची सांगता मिरवणूक ही 19 एप्रिल रोजी केंटल चौकातनं निघून मध्यवर्ती महामंडळात आमची मिरवणूक जाते। दरवर्षी आम्ही विविध उपक्रम, महिला सबलीकरण असू द्या, लहान मुलांना शिक्षण साहित्य वाटप असू द्या, आरोग्य शिबिर असू द्या, या माध्यमातून एसके फाउंडेशन ही 20 वर्ष झालं ही संस्था आज तक काम करत आलेली आहे। बाबासाहेब पावाच्या तुकड्यावर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पिल्याशिवाय गुरगुरल्याशिवाय राहत नाही। शिका, संघटित आणि संघर्ष करा। बाबासाहेबांना आम्हाला आणि सर्व जनतेला जे संविधान दिले त्या संविधानाचं पालन, तसेच शिक्षण घेण्यासाठी आपण जी समाजातल्या गोरगरीब किंवा सर्व जाती धर्माच्या लोकांना शिक्षण घेणं अनिवार्य असावं आणि बाबासाहेबांनी आर्टिकलमध्ये, बाबासाहेबांनी संविधानामध्ये तशी तरतूद केलेली आहे की सर्वांनी मोफत शिक्षण द्यावं आणि घ्यावं। पण आजकालचे लोक जे लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात, त्यांना एवढंच संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी आपल्या लेकरांना शिकवावं आणि शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीचे दारे खुले होतात। आपण दिलेल्या शिक्षणाच्या जोरावर आज देशाचा राष्ट्रपती असो किंवा सायंटिस्ट असो, सर्व काही हे शिक्षणाच्या जोरावर होऊ शकतो। म्हणून मी आजच्या युवकांना किंवा त्यांच्या पालकांना शिक्षण घ्यावं आणि निर्व्यसनी राहून ही समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून समाजाप्रती शिक्षणाच्या माध्यमातून एक चळवळ चालू करावी की कोणीही शिक्षणापासून वंचित राहू। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।